नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. पिझ्झा बर्गर म्हटलं की मुलं खूप खुश होतात. मुलांना बाहेरचा पिझ्झा बर्गर खायला फार आवडतं. पण तो मैद्याचा पिझ्झा खाण्यासाठी हेल्दी नसतो. तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा पिझ्झा बेस तयार करून त्याचा पिझ्झा तयार करून दाखवणार आहे. एवढा टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा खाऊन तुमची मुलं तर खूपच खुश होतील. हा मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पिझ्झा खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो आणि शिवाय हा पिझ्झा आरोग्यासाठी हेल्दी देखील ठरू शकेल. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही मुलांसाठी असा हा मुगाच्या डाळीचा पिझ्झा अगदी फक्त 8 ते 10 मिनिटांच्या आत तयार करून द्याल. अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेमध्ये हा पिझ्झा मैद्याच्या पिझ्झापेक्षाही फारच टेस्टी बनून तयार होतो. असा हा एवढा टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा तुमची मुलं तर हप्त्यातले 7ही दिवस खायला मागतील. हा पिझ्झा तुम्ही तुमच्या मुलांना 7ही दिवस बनवून खायला दिला, तरी तो त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच हेल्दी राहील. विकतच्या मैद्याच्या पिझ्झाच्या तुलनेत हा असा घरी तयार केलेला मुगाच्या डाळीचा पिझ्झा खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर आजचा आपला मुगाच्या डाळीचा पिझ्झा तयार करण्यासाठी इथे मी काही पूर्वतयारी करून घेतली आहे. हे पहा, इथे या वाटीमध्ये मी ही 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिला पाण्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 तास भिजत ठेवायचंय आणि डाळ भिजून झाल्यानंतर डाळीतलं संपूर्ण पाणी काढून टाकायचंय. तर रेग्युलर साइजच्या वाटीने मी ही 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ ह्या ठिकाणी घेतली आहे. या एवढ्या प्रमाणामध्ये 2 पिझ्झा बेस बनवून तयार होतात. यानंतर इथे मी या डिशमध्ये काही मक्याचे दाणे घेतले आणि सोबतच थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा आणि काही पनीरच्या क्यूब्स मी ह्या ठिकाणी कट करून घेतल्या आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला पिझ्झात ज्या भाज्या टाकून खायला आवडत असेल, त्या तुम्ही घेऊ शकता. तर आता सर्वात अगोदर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही भिजवलेली मुगाची डाळ घालून घेणार आहे. आता यासोबत 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घालायचंय आणि अगदी 2 चमचे पाणी घालून ह्यांना मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायचंय. हे पहा, यांची आपण मिक्सरला अशी अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे. तर आता मिक्सरला तयार केलेली मुगाच्या डाळीची पेस्ट इथे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे. बस, तर आता ह्याच्यामध्ये चवीसाठी अगदी थोडंसं मीठ घालायचंय आणि सोबतच 2 ते 3 चिमूट हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. हळदीमुळे पिझ्झा पेस्टला रंग फारच छान येतो. हळद आणि मीठ हे मुगाच्या डाळीच्या ह्या मिश्रणामध्ये चमच्याने 2 ते 3 मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय. असं केल्याने मिश्रणाला छान हलकेपणा येईल. पिझ्झा पेस्ट देखील ह्याच्याने छान फुगून येईल आणि हलका-फुलका तयार होईल. 2 मिनिट हे मिश्रण असं चमच्याने एकसारखं हलवत फेटून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. तुम्हाला जर हा पिझ्झा अजूनच हेल्दी बनवायचा असेल, तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकता. ज्वारीचं पीठ घालून तयार केलेला पिझ्झा वेट लॉस करणाऱ्या व्यक्तींसाठी तर अत्यंत हेल्दी राहील. तर ह्या ठिकाणी मी हे मिश्रण छान असं तयार करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चिमूट बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचंय. तसं तर ह्याचा पिझ्झा पेस्ट तुम्ही सोडा न घालता देखील तयार करू शकता. पण असा या मिश्रणामध्ये थोडासा सोडा घातला, तर पिझ्झा पेस्ट सोड्यामुळे छान फुगेल आणि त्याला आतून जाळी तयार होऊन पिझ्झा पेस्ट छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट लागेल खाण्यासाठी. तर हे पहा, हे मिश्रण असं एवढं घट्ट तयार करून घ्यायचंय. ह्याला ह्यापेक्षा पातळ बनवायचं नाहीये. नाहीतर मग तुम्हाला पिझ्झा बेसला व्यवस्थित आकार नाही देता येणार. तर आता तयार केलेल्या मिश्रणाचा पिझ्झा मी ह्या तव्यावर बेक करायला ठेवणार आहे. त्यासाठी ह्या तव्याला मी सुरुवातीला असं थोडंसं बटर लावून घेणार आहे. बस, तर आता तयार केलेल्या मिश्रणातलं अर्धं मिश्रण मी ह्या तव्यावर घालून घेणार आहे. पिझ्झाची साईज तुम्हाला जशी लहान-मोठी बनवायची असेल, त्यानुसार तुम्ही असं हे मिश्रण तव्यावर घालून घ्यायचंय. तर आता हे जे मिश्रण आहे, ह्याला तव्यावर गोल आकारामध्ये असं चमच्याने पसरून घ्यायचंय. कमीत कमी अर्धा इंच जाड अशी ह्याची पोळी तयार झाली पाहिजे. हे पहा, ह्याला असा जमेल तेवढा गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बस, तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याची पहिली बाजू आपण मंद आचेवर 3 ते 4 मिनिट भाजून घेणार आहोत. साधारण 4 मिनिटांनंतर मी ह्याला पलटी करून घेणार आहे.
तर हे पहा, इथे आपल्या या पिझ्झा बेसची पहिली बाजू बघा काय मस्त अशी खमंग भाजून झाली आहे. या बेसला असं पलटी करून घेतल्यानंतर आता ह्याच्या या भाजलेल्या बाजूला मी सुरुवातीला थोडासा पिझ्झा सॉस लावून घेणार आहे. ह्याच्याने पिझ्झा खाण्यासाठी चवीला छान असा चटपटीत लागेल. तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही ह्याऐवजी टोमॅटो सॉस देखील वापरू शकता. यानंतर आता ह्याच्यावर मी थोडंसं बटर लावून घेणार आहे. बटरची टेस्ट पिझ्झाला फारच छान येते. तर असं थोडंसं बटर या बेसवर असं पसरून लावायचंय. बस, तर आता ह्याच्यावर आपण बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. सगळ्या भाज्या अशा थोड्या थोड्या करून ह्या बेसवर घालायच्या आहेत. आवडेल त्या प्रमाणात तुम्ही अशा भाज्या बेसवर घालून घ्यायच्या आहे. मुलं असेही नेहमीच भाज्या खायचा कंटाळा करतात, पण अशा ह्या पिझ्झावरच्या भाज्या ते अगदी आवडीने खातात. हा पिझ्झा तुमच्या मुलांसाठी आणि तुम्हाला सुद्धा खाण्यासाठी फारच हेल्दी आहे. विकतचा मैद्याचा पिझ्झा बेस वापरून तयार केलेल्या पिझ्झापेक्षा हा मुगाच्या डाळीचा घरगुती पिझ्झा बेस नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेयुक्त ठरेल. तर असं या पिझ्झा बेसवर थोडासा बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, मक्याचे दाणे आणि काही पनीरच्या क्यूब्स घालून घेतल्यानंतर आता ह्याच्या वरतून मी थोडासा चाट मसाला घालून घेणार आहे. ह्याच्याने हा पिझ्झा खाण्यासाठी छान चटपटीत लागेल. मुलांना असंही चटपटीत खायला फारच आवडतं. बस, तर आता ह्याच्यावरतून मी थोडंसं चीज किसनीने किसून घालणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या ठिकाणी मॉझरेला चीज सुद्धा वापरू शकता. आवडीप्रमाणे असं ह्याच्यावर चीज किसून घालायचंय. चीज तर मुलांचं फारच फेवरेट आहे. तर असं थोडंसं चीज ह्याच्यावर किसून घातल्यानंतर आता ह्याच्यावरतून मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स घालून घेणार आहे. यानंतर ह्याच्यावरतून थोडंसं ऑरिगॅनो घालायचंय. ह्याच्याने ह्या पिझ्झाचा लूक आणि टेस्ट अगदी विकतच्या पिझ्झाप्रमाणेच होईल. बस, तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्याला मंद आचेवर 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपला हा होममेड मुगाच्या डाळीचा पिझ्झा ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झालाय. विकतच्या मैद्याच्या पिझ्झापेक्षाही हा पिझ्झा खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो आणि शिवाय हा पिझ्झा खाण्यासाठी सुद्धा फारच पौष्टिक आहे. बघितलं, हा पिझ्झा काय सुंदर बनून तयार झालाय. विकतच्या मैद्याच्या पिझ्झापेक्षाही सुंदर आणि टेस्टी असा हा पिझ्झा पाहून तुमच्या मुलांना तर एक सेकंद पण राहणार नाही. बस, याला बघताच मुलं ह्याला खाण्याचा हट्ट करतील. बस, या पिझ्झावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो सॉस घालून ह्याला खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. हा गरमागरम खमंग आणि टेस्टी असा हा मुगाच्या डाळीचा पिझ्झा आपला ह्या ठिकाणी फारच मस्त आणि चवीला अतिशय टेस्टी बनून तयार झालाय. एकदा का तुम्ही हा असा मुगाच्या डाळीचा पिझ्झा घरी तयार करून टेस्ट केला, तर तुम्ही आणि तुमची मुलं सुद्धा विकतचा मैद्याचा पिझ्झा खाणं सोडून देतील. हा पिझ्झा तुमच्या मुलांना हप्त्यातले 7ही दिवस खायला फारच आवडेल. हप्त्यातले 7ही दिवस ते हा पिझ्झा खायचा हट्ट करतील. अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्ही असा हा घरगुती पिझ्झा मुलांना खाण्यासाठी अगदी फक्त 8 ते 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल. हा असा मुगाच्या डाळीचा टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.